नमस्कार. तिचा जागर मध्ये आपलं स्वागत. मी शर्वणी. ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी, ती आणि तिच्या विना सारं हे विश्वच अधुरं. आणि अशीच आज तिचा जागरच्या ऑफिसमध्ये एक सदिच्छा भेट देण्यासाठी आलेली आहे. आज आपल्यासोबत स्टुडिओत उपस्थित आहेत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका. नवनिर्वाचित ह्या 2018 साठी आहेत, परंतु अत्यंत अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ अशा माजी नगरसेविकाही आहेत. त्या स्वातीताई शिंदे ऍडव्होकेट आहेत. नमस्कार. नमस्कार. एकूणच मी तुम्हाला म्हटलं की नवनिर्वाचित जरी असल्या तरी माझीही आहे. आता 2018चे इलेक्शन झालेत आणि बीजेपीच्या तिकिटावर निवडून आलेल्या स्वातीताईंशी आज आपण मनमोकळेपणे करणार आहोत चर्चा. एकूणच स्वातीताई, महानगरपालिकेत पुन्हा एकदा आपण विराजमान झालेला आहात त्या खुर्चीवरती, ज्या खुर्चीसाठी आपण पाहतोय की कारण राजकारण किती घडलं आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सांगली जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतात प्रसिद्ध आहे वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी. आणि अशाच महानगरपालिकेत स्वातीताई विराजमान झालेल्या आहेत नगरसेविका पदावरती. बघूया त्यांचा प्रवास कसा असणार आहे, एकूणच कशा पद्धतीनं ते आपला कार्यकाळ सांभाळणार आहेत. पेशानं ऍडव्होकेटचं शिक्षण घेतलेल्या स्वातीताईंनी सामाजिक वसा घेत या ठिकाणी आपलं भरपूरचं काम केलंय. बघूया नेमकं त्यांचं काय मत आहे. तर एकूणच काय सांगायचं तुम्हाला, तर तुम्ही भाजपाच्या एक नगरसेविका आहात सध्या, तर तमाम सांगलीकरांना तुमच्या वॉर्डमध्ये आपण निवडून आलात, त्यांना तुम्ही कशा सोयी सुविधा उपलब्ध करून द्या. एकंदर आपण महापालिका बघितली तर महापालिकेबद्दल सर्वसामान्य लोकांच्या खूप मोठ्या अशा अपेक्षा नाहीयेत. त्यांना काय हवं आहे? स्वच्छ रस्ते हवे आहेत, चालायला फुटपाथ हवे आहे, शुद्ध पाणी हवं आहे, कचरा उठाव झाला पाहिजे, डासांचा जे प्रादुर्भाव होतो तो बंद झाला पाहिजे, फवारणी व्यवस्थित झाली पाहिजे. इतक्या साध्या गोष्टी आहेत, परंतु या साध्या गोष्टी सुद्धा यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी केल्या नाही. त्यामुळं आता एका मोठ्या अपेक्षेनं भाजपला एक हाती सत्ता देत असताना आमच्याकडून लोकांना अपेक्षा आहेत. सर्वप्रथम प्रभाग तर स्वच्छ करायचाच आहे, परंतु संपूर्ण सांगली स्वच्छ करायची असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कारण का आज आपण बघितलं तर अनेक म्हणजे स्वच्छताची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा इतकी म्हणजे त्याचा बोजबारा उडालेला आहे. 40% लोक काम करतात, जे गोरगरीब आहेत, जे कामं ऐकतात त्यांनाच काम लावलं जातं आणि 60% लोक आहेत, असे जे लोक आहेत ते लोक मानधनावर आहेत. काही नगरसेवकांचे बगलबच्चे त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत, परंतु फक्त पगारापुरते त्यांचा या महापालिकेशी संबंध आहे. फक्त नावापुरते ते रजिस्टरला नावं आहेत, त्यांची हजेरी घेतली जाते, परंतु काम केलं जात नाही. तर या 60% जे लोक आहेत, कामगार आहेत, त्यांना प्रथम कामाला लावण्याचं काम मी या महापालिकेमध्ये करणार आहे. अगदी योग्य अशी भूमिका आता स्वातीताईंनी सांगितली की वास्तवमध्ये ती लोक कामावरतीच नाहीत आणि मग अपुरे कामगार आहेत आणि महानगरपालिका प्रशासनाचं काम होत नाही, प्रभाग स्वच्छता होत नाही असं वारंवार सांगितलं जातं. कारण फक्त नावावरती आणि कागदोपत्रीच ती नावं असतात स्वच्छता कामगार, पण वास्तवता ते कामगार नसतात असंच या ठिकाणी थेट मत आहे. आणि आपण प्रत्यक्ष पंचनामा प्रभागाचा असेल किंवा विविध कार्यक्रमाच्यातून वेळोवेळी हे दाखवूनच दिलेलं आहे की पगार काढला जातो पण कामगार आहेत कुठं. हा झाला विषय अगदी महत्वाचा की स्वच्छतेला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. एकूणच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या आपण जर पूर्ण रेशिओ बघितला तर कुणाची तरी पत्नी आणि कुणाची तर बहीण किंवा कुणाची तरी कार्यकर्ती म्हणून या ठिकाणी अनेक लोकांनी आजपर्यंत कार्यभार सांभाळलेला आहे. पण स्वातीताईंचं जर पाहिलं तर अतिशय कुशल अशा ऍडव्होकेट आहेत त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या. मी मगाशी सांगितलं. आता तुम्हाला काय वाटतं, तुमचा क्रायटेरिया काय आहे अशाच महिलांकडे बघण्याच्या? अशा महिलांनी आता त्यातून बाहेर येऊन खरं मनापासून काम करायला लागलं पाहिजे का पतिराजांनी येऊन महानगरपालिकेत सगळा कार्यभार चालवणार असं काही चित्र एकूण आता तुमच्या सहकार्यांच्या तुम्हाला दिसतंय का? अत्यंत आनंदाची गोष्ट आहे
की आमच्या भाजपने प्रत्येक नगरसेविकांना असं बजावलेलं आहे की तुम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलात, तुम्हाला महापालिकेत यायचंय, तुम्हाला कामकाज समजावून घ्यायचंय आणि तुम्हाला काम करायचंय. यापुढे तुमचे पती किंवा मुलं काम करणार नाहीत असं बजावलेलं आहे. आता बघू की पुढचा कालावधी कसा जात होते. परंतु आज कुणाची तर आई, कुणाची तर बहीण, मग ते कुठल्याही पक्षात असू देत, तर असंच म्हणजे ज्यावेळेला आरक्षण पडलं जातं, माझ्या घरातली कुठली तरी सीट निवडून आली पाहिजे म्हणून आपल्या बहिणीला, बायकोला, वहिनीला उभा केलं जातं आणि कारभार मात्र फाईल घेऊन मात्र हेच लोक पतिराजेच असतात. मग हे चित्र कुठं तर बदललं गेलं पाहिजे. आणि खरं म्हणजे आता 50% महिलांना संधी मिळालेली आहे, तर महिलांनीही मिळालेल्या संधीचं सोनं करावं, कामकाज जाणून घ्यावं. जसं कुटुंब आपण व्यवस्थित पद्धतीनं सांभाळतो त्याच पद्धतीनं जर लक्ष घालाल तर तुम्ही महापालिकेचा कारभार पण शिकाल आणि अत्यंत चांगलं काम करू शकाल, असं मी सर्व पक्षातल्या नगरसेविकांना सांगते. अगदी योग्य असं सांगितलं ताई. आपण मध्यंतरी नगरसेविका नव्हतात, पण आपण करणमध्ये असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातल्या नगरसेविकांना चर्चासत्राला बोलवलेलं होतं. सी न्यूज, आमचे सांगली मीडिया सर्व्हिसेस SMC सध्याचं, तिथं आपण एक चर्चासत्र घेतलं होतं की आयुक्त साहेब देखील आलेले होते आणि नगरसेविकाही आलेल्या होत्या, त्या कमिटीतल्या नगरसेविकाही आल्या होत्या आणि स्वच्छतागृहांच्या बाबतीत आपली त्यावेळी चर्चासत्राला आपण दोघीही उपस्थित होतो. एकूणच सांगलीच्या स्वच्छतागृहाच्या बाबतीत भाजपा किंवा आपण महिला उमेदवार म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका म्हणून आपण काय या ठिकाणी लक्ष घालणार आहात का? नक्कीच लक्ष घालणार, कारण ते काम कशा पद्धतीनं प्रलंबित आहे, त्याची कशी कारणं झाली, आता बांधून तयार आहेत, कुलप बांधून तयार आहेत, पण पुढं काय तिथं पाणी नाहीये काही ठिकाणी. तर खरं म्हणजे असा हा भेदभाव केला जातो पुरुष आणि महिलांच्या मध्ये. मग ज्या नैसर्गिक विधी आहेत त्यासाठी जर पुरुषांना जर व्यवस्था होत असेल आणि महिलांना होत नाही, महिला बाजारात जातात, बाहेर येतात, काही नोकरीला जातात, रस्त्यावरनं जात असताना कुठंही त्या महिलांना स्वच्छतागृहाची सोय नसते, तर अशा वेळेला ठिकठिकाणी महिलांसाठी चांगली स्वच्छतागृह असावी असा आमचा आग्रह राहणार आहे. जर नवीन नवीन ठिकाणं जर काही लोकांनी सुचवली, आम्ही सुद्धा प्रत्येक महिला नगरसेविकाला सांगणार आहोत की आपल्या प्रभागामध्ये कुठं आपण स्वच्छतागृह सार्वजनिक करू शकतो, त्या ठिकाणचा प्रस्ताव आम्ही महापालिकेला देणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जिथं जिथं शौचालय बांधून तयार आहेत त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था आणि स्वच्छतेची व्यवस्था करून ती स्वच्छतागृह महिलांसाठी खुली करणार असं मी या ठिकाणी नमूद करतो. या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी फार मोठ्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर दिलेलं आहे. कारण गेले कित्येक वर्ष स्वच्छतागृह हा प्रश्न प्रलंबितच राहिलेला आहे आणि महिलांना, विशेषतः महिलांना बाथरूमची खूप अडचण होते, स्वच्छतागृहांची अडचण होते आणि स्वच्छतागृह नुसते असून उपयोग नाही तर तिथं पाणीही हवं. या सगळ्या गोष्टीतनं आजारांचं प्रमाण जास्त वाढते की महिला बाथरूमला दिवसभर जात नाही व्यवस्था नसेल तर, आणि त्यासाठी स्वच्छतागृहाची लवकरच व्यवस्था करणार आहेत असं स्वातीताईंनी या ठिकाणी आपल्याला आज सांगितलेलं आहे. यानंतर रस्ते जे आहेत ते सगळ्याच बाजूचे रस्ते झालेले नाहीये, सगळ्याच रस्त्यांच्या बाबतीत. त्याबद्दल एक भाजपात आता आपण गेलेला आहात, तर तुमच्या भाजपात कधी अशी काही चर्चा होते का? आपल्या वॉर्डात आपण कामच करता, पण एक ऑल ओव्हर बऱ्याच ठिकाणचे रस्ते अजूनही प्रलंबित आहेत, त्याबद्दल आपल्याला काय कल्पना आहे का? आदरणीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ही जी म्हणजे महापालिकेमध्ये सत्ता आली, तर त्यांनी केलेले रस्ते पहा तुम्ही. यापूर्वी महापालिकेने केलेले रस्ते की तिथं तुम्हाला खड्डेच दिसतील, परंतु आमदारांनी 23 कोटीमध्ये जे रस्ते केले ते रस्ते मात्र लोकांना काही ठिकाणी दिसले आणि दिसतायत, परंतु महापालिकेने केलेले रस्ते दिसत नाहीत. कारण का जिथं 5% मुरुम टाकला जातो तिथं 50चं बिल काढलं जातं, 50% जिथं टाकला जातो तिथं 500चं बिल काढलं जात होतं. त्यामुळे जे मुरुम किंवा रस्ता हा खड्ड्यातच जिरला जात होता. तर यापुढे हे होणार नाही, काम अत्यंत चांगलं होईल. आणि ज्यावेळेला भाजपची सत्ता आली त्यावेळेला आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की महापालिकेला 100 कोटीचा निधी हा रस्त्यासाठी आणि ड्रेनेज व्यवस्थेसाठी दिलेला आहे आणि त्याचा उपयोग करून सर्व प्रभागामध्ये जे लहान लहान रस्ते आहेत ते कसे चांगले होतील, कसे दर्जेदार होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे.
आता ताई ज्या पद्धतीनं आणि ज्या आवेगानं बोलतायत हे आपण सर्वजण दर्शक हो पाहत आहात. या दर्शकांसोबत पण सध्या 2018 महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या नगरसेविका निवडून आलेत, ज्यांना खरंच बोलायला अजूनही येत नाही, त्यांनी हा विशेष कार्यक्रम जरूर बघा. स्वातीताईंचं बोलणं बघा, किती आत्मविश्वासानं त्या काम करण्याची त्यांची इच्छा, त्यांची जिद्द आहे ते पहा. हा काय कोणाला नावं ठेवण्याचा संबंध नाहीये, पण यातून शिकण्यासारखंही आहे की ओपनली बाहेर पडा. तुम्ही निवडून आलेले आहात आणि अशा पद्धतीनं बऱ्याचदा आम्ही चर्चासत्राला बोलवण्याचा प्रयत्न केला तर त्या येतात, त्यांची मतं म्हणतात, पण ऑन कॅमेरा ते यायला खूप टाळाटाळ करतात किंवा सरळ म्हणतात आम्ही बाहेर आहे. पण ज्या पद्धतीनं ताई बोलतायत त्या पद्धतीनं बोलणं काळाची गरज आहे, कारण नगरसेवक म्हणून तुम्हाला अर्थात निवडून दिलेला आहे. हा झाला पाण्याचा रस्त्यांचा प्रश्न. दुसरं एक ताई विचारावं असं वाटतं की सांगलीत एकही प्रेक्षणीय स्थळ नाही, काय म्हणायचं याबद्दल? हा बरोबर, प्रेक्षणीय स्थळ असं बघण्यासारखं काहीच नाही. एक आपलं गणपती मंदिर जिथं श्रद्धेनं लोक येतात आणि त्यानंतरचा आपला जी कृष्णा नदी आहे, तर कृष्णा नदीच्या बाजूबाजूला काहीतरी अशी चांगली व्यवस्था केली पाहिजे की सांगलीकरांना त्या ठिकाणी पर्यटनासाठी जाता येईल. त्यासाठीचा प्रस्ताव आम्ही महापालिकेमध्ये देणार आहोत. कारण का आता तिथं पूर नियंत्रण अशी भिंत जी घातलेली आहे, संरक्षण भिंत घातलेली आहे, परंतु तो जो फुटपाथ केलेला आहे पण त्याची स्वच्छता होत नाही, त्याच्यावर शेवाळ साचलेला आहे. तर तिथं जर स्वच्छता केली, तिथं जर चांगली बाकडी वगैरे घातली लोकांना बसायला, चांगले कारंजे तिथे उभा केले, तर एक पर्यटनाचं स्थळ आपल्या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या सांगलीकरांना मिळू शकेल. तर त्याबाबतचा सुद्धा प्रस्ताव मी महापालिकेच्या महासभेमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी आपल्याला त्यांनी बरीचशी उत्तर सांगितलं. याचबरोबर आपले तमाम दर्शक आहेत आणि आपले फॅन फॉलोअर्सही आहेत. अशा महिलांना तुम्हाला काय सांगायचं आहे? मग त्या कॉलेज युवती असतील किंवा गृहिणी असतील किंवा कुणीही असतील, त्यांना काय सांगायचंय? एकूणच आजकालच्या जगात महिलेनं कसं राहावं, जाता जाता थोडंसं? एक महिला म्हणून स्वतःला अबला न मानता तिने सबला मांडलं पाहिजे. धाडसानं तिने पुढे आलं पाहिजे. लोक काय म्हणतील, लोक काय टीका करतील याकडे लक्ष देऊ नका. आपण धाडसाने पुढे या, शिक्षण घ्या, विविध क्षेत्रामध्ये लक्ष घाला. ज्या क्षेत्रामध्ये तुमचे कौशल्य असेल त्या क्षेत्रामध्ये पुढे जा आणि अन्याय जिथं होईल त्या अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठा, लढा आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, एक चांगली स्त्री नागरिक म्हणून तुम्ही आपलं जीवन पुढे चालवा, असं मी या महिलांना सांगू इच्छिते. एकूणच ताई या ठिकाणी आलात आणि आज आपणला अमूल्य असा वेळ या ठिकाणी दिलात, आपण सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल तिचा जागर परिवारातर्फे आम्ही आपला सत्कार करतोय. एकूणच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं एक महिला आपली आगेकूच करत मध्यंतरी ताई पूर्णच प्रवाहापासून वेगळ्या होत्या. पद होतं ताईंकडे फार मोठं, पण तो जो प्रवाह लागतो तो नव्हता. पण आज आपण हे पाऊल फार मोठं उचललंय. वेगळ्या वेगळ्या टीकेचं झोड होतंय, पण आपण जे पाऊल उचललंय ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. इतकं मोठं पद असताना सुद्धा फक्त आणि फक्त जनतेच्या सेवेसाठी आपल्या मानानं, आपल्या पदाच्या मानानं हे पद खूप लहान असलं तरी कुठलाही न विचार करता मला प्रभागाचा विकास करायचा आहे, मला त्या महानगरपालिकेत आत जाऊन नेमकं राजकारण काय घडतंय आणि काय वाईट घटना होत आहेत ह्याच्यासाठी ताईंनी पक्षाचाही विचार केला नाही. खरंच अशा महिलेला लाख लाख सलाम. कारण खूप अवघड असतं एखाद्या गोष्टी सोडून, अगदी म्हणजे त्या वरून फक्त जनतेच्या सेवेसाठी त्यांनी हे जे व्रत उचललं आणि खूप मोठं डेअरिंग केलेलं आहे तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला जाता जाता काही सांगायचंय का? नाही, मी तशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पक्षाची राज्य उपाध्यक्ष होते. ज्या वेळेला या ठिकाणी निवडणूक लढवायचं ठरवलं तेव्हा भाजपाने आघाडी केली होती आणि आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तुम्हाला एक जागा सोडतो असं सांगितलं होतं. कारण का तिथं जनसुराज्य होता, आरपीआय होता, असे 2-4 घटक एकत्रित येऊन ही आघाडी झाली होती. परंतु पॅनलच्या सोयीकरिता भाजप हे चिन्ह घेतलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या एबी फॉर्मवरच आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळं वैयक्तिक लोकांच्या हिताकरिता जो काही निर्णय घ्यावा लागेल तो लवकरच आम्ही दोघंही घेऊ आणि लोकांच्या सेवेकरिता
या पुढच्या काळामध्ये आम्ही तत्पर राहू असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी ताईंनी आता जो विषय जाता जाता सांगितला, हा विषय खूप विचार करायला लावण्यासारखा आहे. यासाठी एवढं मोठं धाडस फक्त आणि फक्त जनतेच्या सोयी सुविधांसाठी घेतलेलं आहे हे इथं स्पष्टपणे दिसलंय. खरंच ताई खूप आनंददायी असा या ठिकाणी आज क्षण आहे. आपण उभारूया दोघेही. तिचा जागर परिवारातर्फे या ठिकाणी आम्ही आपला सत्कार करतोय. सर्वांनीच या.